शारदा मूळ चक्मा गमू पंथ आनंद या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परे ज्ञान योगीश्वरांचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री गुरु रामदासा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाच्या मुखी नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम श्रीमद् अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की श्री ब्रह्मानंद महाराज की जय जय रघुवीर हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम क्या बात है गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन गोकुल संकट जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि राम जय राम
जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम ये श्री गुरुराया ये सद्गुरुराया राया ये श्री गुरुराया कीर्तनीय ये सद्गुरुराया ब्रह्म चैतन्य हो ब्रह्म चैतन्य ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया राया ये श्री गुरु राया कीर्तनीय ये सद्गुरु राया कीर्तनीय ये सद्गुरु राया काया वाचा मन बुद्धीने काया वाचा मन बुद्धीने काया वाचा मन बुद्धीने काया वाचा मन बुद्धीने शरण मी पुण्य पदाया शरण मी दिव्य पदाया श्री गुरु राया शरण मी पुण्य पदाया सद्गुरु राया राया ये श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया नाम जिथे तव प्राणची असती नाम जिथे तव प्राण ही असती नाम जिथे तव प्राण ही असती नाम जिथे तव प्राण ही असती क्या बात है नाम जिथे तव प्राण ही असती श्रद्धा मम वचनाया श्रद्धा मम वचनाया सद्गुरु राया राया ये श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कुसुम तनय
गुरु चरणावरती कुसुम तनय गुरु चरणावरती कुसुम तनय गुरु चरणावरती कुसुम तनय गुरु चरणावरती अर्पित से निज काया अर्पित से निज काया श्री गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया श्री गुरु राया सद्गुरु राया। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय श्रीमद अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की श्री ब्रह्मानंद महाराज की जय जय रघुवीर समर्थ। खरं खुर्चीवर बसून जोर येत नाही, पण सध्या डॉक्टरांनी उभं राहून कीर्तन करायला मनाई केलेली आहे, त्यामुळे इलाज नाही आहे त्याला. नारायण भज रे मानस, नारायण भज रे, भज रे भज रे भज रे मानस, नारायण भज रे मानस, नारायण भज रे. त्रिभुवनपति पद चिंतिसी जरी तू, त्रिभुवन
गणपती पद चिंतिसी जरी तू काय उणे तुझ रे मानस नारायण भज रे मानस नारायण भज रे. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी विषय उपेक्षुनी विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी आत्मपदी वसर मानस आत्मपदी वसर मानस भज रे भज रे भज रे मानस नारायण भज रे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ कृष्ण दयार्णव कर्णपुटी कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ कृष्ण दयार्णव कृष्ण दयार्णव कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझा हेची कथी बीजार मानस हेची कथी बीजार मानस नारायण भज रे मानस नारायण भज रे मानस नारायण भज रे नारायण भज रे नारायण भज रे. वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी भाक जरी का मागणे आणिक तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुका चिराखावा नारायणं त्वादि गुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतम प्रमेयं श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपं ऋतभक्ततापं श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमीड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परञ्च श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलगनकीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय
जय रघुवीर समर्थ. नारायण भज रे मानस नारायण भज रे. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी आत्मपदी वसरे मानस नारायण भज रे. त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू काय उणे तुझ रे मानस नारायण भज रे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेची कथी बीज रे मानस नारायण भज रे. सद्गुरुनाथ महाराज की जय. कृष्ण दयार्णव स्वामी महाराज यांचं मूळचं आडनाव कोपर्डेकर. हे मूळचे कराडचे राहणारे. घरची सावकारी श्रीमंती, पण काही कारणामुळे वैराग्य आलं आणि सर्व व्यवसायावरती तुळशीपत्र ठेवून पत्नीसह वर्तमान तीर्थाटनाला निघाले. उच्च प्रतीची साधना केली. पैठणच्या एकनाथ महाराजांना मनोमन गुरु मानलं. स्वप्न दृष्टांत झाला नाथ महाराजांचा आणि कानामध्ये मंत्र दिला कृष्ण दयार्णव. आंबेजोगाईला मुक्कामाला असताना आंबेजोगाईच्या मंदिरातच एका ओवरीमध्ये मुक्काम करून तिथेच दृष्टांत झालेला. श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावरती ओवीबद्ध टीका लिहिली आणि हरिवरदा या नावाचा अध्यात्मशास्त्रातला अपूर्व ग्रंथ लिहिला. हरिवरदा यांच्या अभंग रचनाही खूप गोड आहेत. अखंड आयुष्यभर भिक्षांदेही केली. भिक्षेला जाताना कृष्ण दयार्णव अशी हाक मारायची, बाकी काही बोलायचे नाहीत. म्हणून त्यांचं नाव कृष्ण दयार्णव स्वामी असंच पडलं. त्यांचं हे अतिशय उत्कृष्ट पद्य आहे. आपण अल्पवेळात अल्पचिंतन करूया. महाराज म्हणतात नारायण भज रे मानस नारायण भज रे. हे मना, तू नारायणाचं भजन कर. कसं भजन कर? विषय उपेक्षुनी, विषयांची उपेक्षा करून, अनुभव लक्षुनी, अनुभवाकडे अनुभूतीकडे डोळा ठेवून, अनुभव सिद्ध ज्ञान प्राप्त करण्यासाठी उत्सुक होऊन, आत्मपदी वसरे, तुझं जे आत्मपद जे आहे, तुझं जे उच्चपद जे आहे, सकल सौख्यदायी असणारं जे आनंदपद, जे सच्चिदानंद पद जे आहे, त्या ठिकाणी तू वास्तव्य कर. त्रिभुवनपती पद चिंतिसी जरी तू. त्रिभुवनपती म्हणजे भगवंताचं पद, याचं चिंतन केलं किंवा त्रिभुवनपतीचं पद प्राप्त होण्यासाठी जरी तू साधना केलीस, तुला काय उण आहे, तुला काय कमी आहे, असं कळवळून हे मना, मी तुझ्या कानामध्ये नारायण हा बीजमंत्र देतोय, असं कृष्ण दयार्णव स्वामी महाराज मनाला संबोधतात. हा झाला वरचा अर्थ. थोडं अंतरंगामध्ये शिरूया.
लक्षात घ्या, अगदी वेदकाळापासून ते अर्वाचीन सर्व संतांच्या पर्यंत सर्व महान विचारवंतांनी ज्यांनी अनुभवसिद्ध तत्त्वज्ञान समाजासमोर मांडलं, समाजाचं व्युत्थान करण्यासाठी, समाजाला योग्य मार्गावरती आणण्यासाठी, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, हे अत्यंत दिव्य स्वप्न ज्या ज्ञानोबारायांनी पाहिलं, त्या माऊली ज्ञानोबारायांचं हे वचन सत्य करण्यासाठी सर्व संतांनी आटोकाट प्रयत्न केले. एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे, जोपर्यंत हे मन शुद्ध होत नाही, जोपर्यंत चित्तशुद्धी नाही, सर्वांनी कंठरवानी एकाच गोष्टीचा उद्घोष केला, तो म्हणजे चित्तशुद्धीचा, मनशुद्धीचा. मन जर शुद्ध नसेल, मन जर जागेवर नसेल, मन जर ताळ्यावर नसेल, मन जर योग्य मार्गाने चाललेलं नसेल आणि बाकीच्या सर्व कर्मकांडाच्या साधना केल्या तरी त्या व्यर्थ आहेत असं म्हणतात. समर्थ मनाच्या श्लोकाच्या मनोबोधामध्ये दुसऱ्या श्लोकात म्हणतात ना, मना सज्जन भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना, समर्थ म्हणाले. बरेच जण याचा अर्थ मना सज्जना म्हणजे मना तू सज्ज आहेस ना, असा एक सवंग अर्थ काढतात. पण समर्थ असा विनोद करतील असं नाही वाटत. सज्जना म्हणजे मनाला सज्जनच म्हटलेलं आहे, मनाला सज्जनच म्हटले. हा जो मुद्दा आहे आपण हा स्पष्ट करूया आजच्या पूर्वरंगामध्ये. मनाला सज्जनच म्हटलेलं आहे. अहो, ज्या वेळेला मी नवीन कीर्तन करायला लागलो, फार उत्साह होता हो त्यावेळेला. म्हणजे अजूनही उत्साह कमी नाही आहे शिकण्याचा, पण त्यावेळेला अतिच उत्साह होता. आणि आमचे वडील कुठे बाहेरगावी कीर्तनाला किंवा अन्य कामासाठी काही बाहेरगावी जायला निघाले की मला एक चिंतनासाठी श्लोक द्यायचे. एखादा श्लोक किंवा एखादी ओवी किंवा एखादा अभंग, तू त्याच्यावर चिंतन कर, तू त्याच्यावर चिंतन कर, मी आलो की मला ऐकव. असंच एकदा त्यांनी हा श्लोक मला दिला, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. आता बरेच वर्ष हा श्लोक म्हणतोय, पण चिंतन कधी त्याच्यावर केलं नव्हतं. चिंतन म्हणजे एक निबंधच लिहायचा आहे हो त्याच्यावर. विचार करता 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 मी सरळ ठोकून दिलं, लिहून टाकलं काय, की हा श्लोक करताना समर्थ चुकलेत. हा श्लोक करताना समर्थ चुकलेत. का चुकलेत? म्हणजे माझं तर्कशास्त्र त्यावेळेचं, म्हणजे त्यावेळेला समर्थांची ही चूक काढायची ताकद होती. आता असमर्थांना सुद्धा तू चूक आहेस असं म्हणण्याची हिंमत नाही. समर्थ चुकलेत. का चुकलेत? तर मुळात मना सज्जना, असं जर मन जर सज्जन असेल तर त्याला भक्तिपंथेची जावे हे म्हणण्याची गरज काय? चूक आहे का? अरे जो भक्तिपंथाला जाणाराच आहे त्यालाच सज्जन म्हणतात. जो भक्तिपंथाला जाणारा आहे त्यालाच जर सज्जन म्हणत असतील, अहो ज्याने आयुष्यात कधी दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही, त्याला दारूचे दुष्परिणाम सांगण्यात काय मतलब आहे? आणि पिणाऱ्याला तरी सांगण्यात काय मतलब आहे?
तर मन जर सज्जन असेल तर त्याला भक्तिपंथेची जावे हे सांगण्यात काय अर्थ आहे? होय की नाही? त्यामुळे समर्थांना असं म्हणायचं असावं की मना दुर्जना भक्तिपंथेची जावे. पण समर्थ स्वतः सज्जन असल्यामुळे आणि त्यांचा ॲड्रेस सज्जनगड असल्यामुळे त्यांना सगळे सज्जन दिसत आहेत. त्यामुळे मनही त्यांना सज्जन दिसलं असावं म्हणून त्यांनी मना सज्जना भक्तिपंथेची जावे असं लिहिलं. मी लिहून टाकलं आणि घरी आल्यानंतर तीर्थरूपांच्या समोर ठेवलं. खोटं सांगत नाही, काल परवापर्यंत वण होता गालावर. आत्ता गेलाय तो. आयुष्यात एवढा मार खाल्ला नव्हता. असो, गमतीचा भाग सोडून द्या. पण हा मनामध्ये विचार येतो की खरंच मन सज्जन आहे का? मन जर खरंच सज्जन असेल तर त्याला भक्तिपंथेची जावे असं का म्हणावं? मनाची मूळ प्रकृती काय आहे? मनाची मूळ प्रकृती कशापासून मन बनलेलं आहे? 2 टप्पे आपण त्यातले बघूया. मनाची मूळ प्रकृती, मनाची मूळ धारणा. असं आहे, अंतःकरण चतुष्टयामध्ये या मनाचा समावेश होतो. अंतःकरण चतुष्टय आहे. अंतःकरण, करण म्हणजे इंद्रिय, अंतः म्हणजे आतली. जशी बहिरेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, तसे आतली 4 इंद्रिय आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 4 इंद्रिय आतली आहेत. यांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या 4 गोष्टींची साफसफाई रोज करावी लागते. आता हे काही 4 ड्रॉवर नाही आहेत बरं. हे मनाचं ड्रॉवर, हे अहंकाराचं, हे चित्ताचं, असं नाही आहे. ही एकच ऊर्जा आहे ज्याला मन असं म्हणतात. ती 4 प्रकारांनी काम करत असते. ते 4 प्रकारांनी काम करत असते. त्यामुळे हे मन रोज साफ करावं लागतं. आणि मनाची मूळ धारणा जी आहे, भगवंत स्वतः विभूती योगामध्ये सांगतं, अर्जुना इंद्रियाणां मनश्चास्मी सर्व इंद्रियांच्या मध्ये मन म्हणजे मी आहे. कळलं ना? संपला पूर्वरंग. मन म्हणजे मी आहे. विचार कसला करतोस? मन म्हणजे मी आहे. अहो, अर्जुन काही झोपेत भगवद्गीता ऐकत नव्हता. म्हणजे कृष्णा काय म्हणालास? परत बोल. अर्जुना, मन म्हणजे मी आहे. नक्की? 100%? यात बदल नाही काही? लॉक कर, तू कर. अर्जुनाने उलटा प्रश्न विचारला. म्हणजे कृष्णा, जर मन म्हणजे तू असशील तर अथकेन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. कृष्णा, जर मन म्हणजे तू असशील तर माणसं पाप का करतात? पाप करतात का असं नाही आहे. अर्थ वेगळा होतो त्या प्रश्नाचा. पाप का करतात? आणि करतात ती अशी करतात, अनिच्छन्नपी, इच्छा नसताना सुद्धा मानगुड धरल्यासारखी पाप करतात.
आणि गोष्ट अशी महत्वाची, मनसैव कृतं पापम न शरीरं कृतं कृतं. मन पाप करतं, शरीर नाही करत. आणि मन म्हणजे जर तू असशील तर पापाची जबाबदारी काय प्रश्न आहे हो. हा अहो, पण उत्तर देणारे भगवान गोपाल कृष्ण आहेत. भगवान गोपाल कृष्ण आहेत. म्हणले अर्जुना, पाप आणि पुण्य छी, त्या पापाचाही माझा संबंध आणि पुण्याचा तर नाहीच नाही. म्हणले तू जे म्हणतोयस ना, मनसैव कृतं पापम, ते मन मी नव्हे. मग म्हणले 2-2 मन आहेत. अर्थात अरे 2-2 काय, या मनाचे शेकडो कप्पे आहेत. मी जे सांगतोय, मन म्हणजे मी जो आहे ना, ते मन वेगळंच आहे. ते अत्यधिक शुद्ध आहे, अत्यधिक. आणि जे पापप्रवृत्त मन जे आहे, रजस्तमश्च मनसौ द्वौच दोषा उदाहृतौ, जे रजतमांच्या आहारी गेलेलं जे मन आहे ना, ते पापप्रवृत्त आहे. तम म्हणजे काय, नरकची केवळ, रजतो सबळ मायाजाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, जे अत्यंत सत्वशील. कसं आहे माहिती का, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो आपल्याला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जैसी गंगा वाघे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वाघे तैसे ज्याचे मन. मन जैसी गंगा वाघे, जैसी गंगा वाघे, जैसी गंगा वाघे वाघे, जैसी गंगा वाघे. जैसी गंगा वाघे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वाघे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वाघे तैसे ज्याचे मन. भगवंत जाण त्याचे जवळी, भगवंत भगवंत जाण हो, भगवंत जाण, भगवंत जाण, भगवंत जाण, भगवंत जाण, भगवंत जाण, भगवंत जाण त्याचे जवळी, भगवंत जाण, भगवंत जाण त्याचे जवळी, त्याचे जवळी. जैसी गंगा वाघे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वाघे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वाघे तैसे ज्याचे मन, तैसे ज्याचे मन, तैसे ज्याचे मन. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. अत्यंत शुद्ध जी गंगा आहे. आता लक्षात घ्या, गंगोत्री पाशी जी गंगा आहे, ज्यांनी गंगोत्री स्थान पाहिलंय, जिथे गंगेचा उगम होतो, तिथे ती गंगा अत्यंत शुद्ध स्वरूपात आहे. निखळ शुद्ध आहे गंगा तिथली. पण ती ज्या वेळेला कलकत्ता वगैरे अशी जी वाहत 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 येते, त्या गंगेमध्ये इतक्या प्रकारची घाण मिसळली जाते, इतक्या केमिकल्स, इतक्या प्रकारचा कचरा, इतक्या प्रकारची नानाविध घाण पाणी त्याच्यामध्ये मिसळलं जातं आणि ती गंगा अशुद्ध होते. हे जसं
तसं आपल्या मनाचं आहे. मनाचा मूळ स्रोत जो आहे तो परमात्म्यापासून आहे. मनाची मूळ प्रकृती जी आहे ती सत्वम मनः असं म्हटलेलं आहे. भगवंताच्या प्राणापासून निर्माण झालेलं हे मन सत्वम मनः, मनाची मूळ प्रकृती ही सात्विक आहे. पण हे जन्मजन्मांतरीच्या विषय वासना घेत 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 जे या जन्माला येतं ना, इतक्या प्रकारच्या विषय वासना त्याच्यामध्ये लपेटलेल्या असतात. त्यामुळे ते अशुद्ध होतं आणि त्यामुळे ते पापप्रवृत्त होतं. येतंय लक्षात? त्यामुळे त्याला शुद्धीकरणाची गरज असते, साधनेची गरज असते, उपासनेची गरज असते, भक्तीची गरज असते, निष्ठेची गरज असते, भगवत प्रेमाची गरज असते आणि नामाची गरज असते. अहो, मन म्हणजे काही असं चला हाताला साबण लावला, हात स्वच्छ झाला, डोक्याला शिका काही लावली किंवा तो शॅम्पू का टाम्पू काय म्हणतात ते, तसं मन धुता नाही येतो. मग काय करायचं? मग करायचं काय? ॲक्च्युली मन म्हणजे काय तुम्हाला सांगतो. कसं आहे, तशी त्याची मूळ व्याख्या करणं कठीण आहे. ऑथेंटिक व्याख्या योग वासिष्ठात केलेली, पण त्याचं निरूपण सांगायचं झालं तर मला 7 दिवस कीर्तन द्या. ते तुम्हाला काही शक्य नाही. आशाताई आत्ताच नाही नाही म्हणतायत. अहो, एक कीर्तन देता देता मला त्या काय किती घाईवर आलो आहे मी, काय सांगायचं. मागच्या 13 एप्रिलला त्यांनी मला बुक केलं आहे. विचारा, 1 वर्ष झालं बरोबर. बुवा पुढच्या 13 एप्रिलला तुम्ही आता बरं. म्हटलं हो, तुमची आज्ञाप्रमाण आहे. पण गमतीचा भाग सोडून देऊया. त्यांचं प्रेम आहे माझ्यावर धाकट्या भावासारखा. रामचंद्रांना वसिष्ठ महामुनींनी सांगितलंय, असम्यक दर्शनम यस्यात अनात्मम आत्मभावनः. असम्यक दर्शनम यस्यात अनात्मम आत्मभावनः यद वस्तुनि वस्तुत्वम तन्मना विद्धी राघव. पुन्हा केव्हा तरी येईन त्यावेळेला याच्यावर स्पष्टीकरण करेन. पण एक शेर सांगतो, गमतीशीर आहे. म्हणले मनाची व्याख्या करणं किती कठीण आहे. कितना मुश्किल है, कितना मुश्किल है दिल से दिल पर लिखना दिल की कहानी. नीट ऐका हा. आता याचं स्पष्टीकरण मला मागू नका. कितना मुश्किल है दिल से दिल पर लिखना दिल की कहानी, जितना पानी से पानी पर लिखना क्या है पानी. कळलं असेल. दृष्टांत सांगतो, दृष्टांत बोलूया. मन म्हणजे नक्की काय? एका जोडप्याचा विवाह झाला. लव्ह मॅरेज, चॅटिंग करून. हो, तेही स्पष्ट करायला पाहिजे. हो, झालं. नवीन फ्लॅट घेतलेलाच होता. सगळं वेगळं आधीच करून ठेवलेलं होतं. आजकालचे आईबाप फार हुशार झालेत. तू तिकडं आम्ही इकडं, कटकटीच नकोत. झालं. यांचा राजा राणीचा संसार सुरू झाला दोघांचा. लग्नाचे पहिले काही दिवस चंद्रावरचा मध खाऊन आले आणि आता भूपृष्ठावरती आल्यानंतर आता पुढचे सगळे कार्यक्रम सुरू करायचे. यानं बायकोला सांगितलं, आता उद्यापासून मला कंपनी जॉईन करायची आहे बरं. मला कंपनी जॉईन करायची आहे. मी ऑफिसमधलं जेवत नसतो. मी ज्यावेळेला माझ्या माहेरी होतो, म्हणजे आईकडे, काय झालं?
हो, नाही तर मेल्या त्या बुवाच्या कीर्तनाला गेले असं व्हायचं. ऐका, हां, यानं सांगितलं मी ज्यावेळेला माहेरी होतो त्यावेळेला माझी आई मला डबा करून द्यायची. आता ते काम तू करायचंस. ते म्हणली हो, मला काही येत नाही का, मी सगळं माझ्या आईच्या हाताखाली सगळं 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 शिकली आहे. म्हटलं हो. काय उद्या तुम्हाला काय देऊ टिफिनमध्ये? म्हटले काय काय एवढं काय विचारते ते, काय काय पुरणाच्या पोळ्या मागणार आहे का मी? हां, दे पोळी आणि कोबीची भाजी, सदा सुहागन, गार खा गरम खा, दोन्हीची चव सारखीच. झालं, ठरलं, कोबीची भाजी. बाजारात गेली, कोबी घेऊन आली. झालं, सकाळी अलार्म लावून उठले. हा बाथरूमकडे पळाला, ती किचनकडे. झालं, तिची तयारी चालू होती, ह्याची आता ऑफिसला जायची तयारी चालू होती. बराच वेळ झाला. यानं विचार केला की किचनमधनं काही कढईवर झारा आपटल्याचा आवाज येत नाही आहे, फोडणीचा वास येत नाही, काहीच नाही काहीच नाही काही नाही. याने आतमध्ये डोकावून पाहिलं तर ही फटकल मारून बसलेली होती आणि कोबीची पानं अशी सोलत होती. म्हणले काय फसवतात म्हणले आजकालचे लोक, नुसतीच पानं आहेत, कोबी कुठं दिसतच नाही आहे म्हणले. कोबी कुठं दिसतच नाही, नुसतीच पानं आहेत. दृष्टांत संपला. जसा कोबीचा गड्डा जसा असतो तसं मन आहे आपलं, लक्षात ठेवा. ॲक्च्युली काहीच नाही आहे. म्हणून नामानी मनाचं अमन करायचं, मनच नाहीसं करून टाकायचं, सोलून सोलून. या विषय वासना विकारांचे थरावर थर चढतात आणि हे मन जड होऊन जातं, जाड्य येतं मनाला. साधनेला नको 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 विषय वासनेमध्ये लुप्त होऊन जातं. एकावर एक विषयांची आवडी. या विषया वाचून काही, ज्ञानोबा माऊली इतकं मार्मिक बोलतात हो. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. जे सारसाही बिघडता होय ओहाहुनी, वत्स काढिता नातरी भणंग दवडिता भाणयावरुनी. एरवी विषयी सुख आहे, काय माऊली स्पष्टपणे बोलतात. एरवी विषयी सुख आहे, परी हे बोलणेची सारिखे नोहे. का विद्युत स्फुरणे पाहे जगा माझी, का सांग वाश वात वर्षात बधरे. की अभ्रच्छायेची आसरे, तै त्रिमाळिके धवळारी करावी का. धडाडीत लोहरसी उडी घालवेल कैसी, न करवे उशी अजगराची. अर्जुना तेणे पाडे, जयासी विषय वार्ता नावडे. नेदी इंद्रियांचे तोंडे काहीच जीवो, ऐसे हे विषय वैराग्य. जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. पंढरीनाथ महाराज. ज्याप्रमाणे कोबी सोलून सोलून काढल्यानंतर जसं खाली काही शिल्लक राहणार नाही, तसं हे विषय वासना विकार मनापासनं असे सोलावे लागतात हो. त्याच्यावर चढूच द्यायचं नाही काही, त्याला गोडी लावूच द्यायची नाही काहीच. मिळालं तर मिळालं, न मिळालं अमकं पाहिजेच असा जो आम्ही अट्टाहास करतो ना, तो ज्या वेळेला शांत होईल त्यावेळेला मन शांत होतं. बघा, लक्षात घ्या. फार महाराज म्हणतात फार काही परमार्थ म्हणजे काही फार वेगळा नाही हो, फार मोठा अवडंबर करायचं कारणच नाही. प्रपंचातलं मन काढायचं आणि परमार्थाकडे लावायचं, संपला विषय. आपण म्हणतो महाराज तेच अवघड आहे. संपला विषय काय, तुम्हाला सोपं आहे, आम्हाला किती कठीण आहे. जी मनाला प्रपंचाची गोडी आहे, प्रपंचावरचा मी उचलायचा आणि परमार्थावर तो मी ठेवून द्यायचा, बस. करू नका असं नाही म्हटलं, करा. कारण प्रपंच सांडून परमार्थ कराल तेणे तुम्ही कष्टी व्हाल. तो करायलाच पाहिजे, तो करणं आवश्यकच आहे. पण तो रामाचा म्हणून करावा. आहे तितुके देवाचे, ऐसे वाटणे निश्चयाचे. मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. म्हणून इतक्या शांतपणे या मनाशी लढावं लागतं. आपल्या
हे आतलं युद्ध आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते सध्या युद्धाचे दिवस आहेत म्हणून मी शब्द वापरला हा. त्यामुळे हे इराण, इराक, इस्राईल हे सगळं आतलेच लोक आहेत. ही सगळी हे जिंकायचे आपल्याला युद्ध, आणि महाराजांच्या समोर आपण शरणागत व्हायचं आहे. हाच आशय मनामध्ये ठेवून कृष्णदयाल स्वामी महाराज पूर्वपदामध्ये आपल्याला सांगताना सांगतात, नारायण भज रे मानस, नारायण भज रे मानस, नारायण भज रे. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी, विषय उपेक्षुनी अनुभव आत्मपदी वस रे मानस, आत्मपदी वस रे मानस, नारायण भज रे. नारायण भज रे, नारायण भज रे, नारायण भज रे मानस. ब्रह्मचैतन्या सारखायसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारखा ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारखा ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारखा ऐसा नाही पाहिला. मी बहुत वाचियले, मी बहुत ऐकियले, मी बहुत वाचियले, मी बहुत ऐकियले, मी बहुत धुंडियले ऐसा नाही पाहिला, मी बहुत धुंडियले ऐसा नाही पाहिला. ब्रह्मचैतन्य सारखा ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्य सारखा ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्य सारखा ऐसा नाही पाहिला. तो जासी म्हणे घर तेथे मोकळा दरबार, तो जासी म्हणे घर तेथे मोकळा दरबार. पण नांदे रघुवीर, पण नांदे रघुवीर, पण नांदे रघुवीर ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारखा ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारखा ऐसा नाही पाहिला. जासी म्हणे घर 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 हो, तो जासी म्हणे घर काही नसे जाचे घरी, पण कुबेर लोळे दारी, काही नसे जाचे घरी, पण कुबेर लोळे दारी. तो वाटे हेची करी, तो वाटे हेची करी ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारखा ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारखा ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारखा ऐसा नाही पाहिला. तो गोंदवले कर राम जय राम, जय राम. तो गोंदवले कर त्याचे पायी मुख
मुक्तिचार तो गोंदवले कर त्याचे पायी मुक्तिचार दास दासांचे माहेर दास दासांचे माहेर दास दासांचे माहेर ऐसा नाही पाहिला ब्रह्मचैतन्यासारखा ऐसा नाही पाहिला ब्रह्मचैतन्यासारखा ऐसा नाही पाहिला ब्रह्मचैतन्यासारखा ऐसा नाही पाहिला नाही पाहिला नाही पाहिला. सर्वांनी छान टाळी आणि भजन करूया. पूर्ण ब्रह्मचैतन्य समर्था तारी तारी मज दीनानाथ. 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 कैलास पर्वतावर भगवान शंकरांची स्वारी. ज्या शिलाखंडावरती नित्य ध्यानाला बसायची, आज जरा थोडं चित्र वेगळं होतं. ज्या आसनावर ध्यानाला बसायचे त्याच आसनावर भगवान शंकर अस्ताव्यस्त पसरले होते. त्यांचा त्रिशूळ एका बाजूला, डमरू दुसऱ्या बाजूला, रुद्राक्षमाळा तिसऱ्या बाजूला, सर्पमाळा चौथ्या बाजूला, व्याघ्रांबर पाचव्या बाजूला, डमरू सहाव्या बाजूला, पायातल्या खडावा सातव्या बाजूला आणि हे आठव्या बाजूला. असं सगळं अष्टदिशांना पसरलेलं आणि पाण्यातनं काढलेल्या मासोळीसारखे तळमळत होते. दीर्घ दीर्घ निश्वास टाकत होते, हुश हुश करत होते, अस्वस्थ झाले होते. आणि ही बातमी सगळीकडे पसरलेली होती. ब्रेकिंग न्यूज. भगवान शंकरांची ही अवस्था. पार्वती देवी वारंवार येऊन पुसतायत, विचारतायत की अहो देवा, काय झालंय तुम्हाला, काय होत आहे, डोकं दुखतंय का, ॲसिडिटी झाली आहे का, उपास जड झालाय का बादलाय, बीपी वाढलाय का कमी झालाय, पोट दुखतंय का, काय होत आहे, काय झालं.
नाही म्हणले, पार्वती मला जे काय झालंय ते तुला सांगण्यासारखं नाही, पण मला कसंसच होत आहे. आता कसंसच म्हणजे नक्की काय असतं? कसंसच, अहो एक पेशंट एका डॉक्टरकडे गेला, म्हणजे डॉक्टर साहेब मला कसंसच होत आहे, म्हणजे नक्की काय? काय दुखतंय, खुपतंय, मळमळतंय, डोकं दुखतंय, चक्कर येते, त्यातलं काही नाही, पण कसंसच. डॉक्टर हुशार, त्यांनी आधी आपला खिसा जड केला आणि याला औषध लिहून दिलं. असं करा म्हटले, कुठंतरी केव्हा तरी जा, काहीतरी आणा, कशाबरोबर तरी उगाळा आणि कुठेही लावा. आता नुसत्या कसंसचला काय औषध आहे? अनेक देव आले, लांबून असे पाहून गेले हो, जवळ नाही आले. कारण आपल्याला लागण झाली तर काय करा? लांबून कोणी काही फळं आणलेली. अहो हे विचित्र प्रकरण असतं हो. मला ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला होता, मोडक हॉस्पिटलमध्ये मी होतो, भरतनाट्य मंदिर, माझा हात आणि पाय दोन्ही फ्रॅक्चर होते. दोन 2000 साली मला भेटायला लोक यायची. मला भेटायला येताना एकतर मुसुंब किंवा मारी बिस्किट. माझ्या बेडच्या खाली मोसुंब्याच्या 2 पाट्या भरल्या होत्या आणि 2 कपाटं मी उसनं मागून घेतली होती डॉक्टरांकडनं मारी बिस्किटच्या पुढे ठेवायला. मी येणाऱ्या लोकांना सांगतोय, अहो प्लीज मला बाकी फक्त हातपाय मोडलेत, पोट उत्तम आहे, जिभेला चव आहे, मला वडापाव भजी आणलं तरी चालेल, पण मोसुंबी आणि मारी बिस्किट हे काय? म्हणजे त्या मारी बिस्किटमध्ये काय खाण्यासारखं असतं? पुठ्ठा खाल्ल्यासारखं. आणि मोसंबी आणि आजार याचा काय दुरान्वयानी संबंध काय आहे? मला अजून पत्ता लागलेला नाही. मी ज्या वेळेला डिस्चार्ज घेऊन निघालो तर दवाखान्याच्या समोरचा स्टेशनरी मार्केटवाला आणि फ्रूटवाला दोघंही रडायला लागले. म्हणले, बुवा अहो काय खप झालाय, आम्ही अजून मोसंबी आणून ठेवली होती. म्हणले, तुमच्याकडं येणारे सगळ्यात जास्ती लोक होती भेटायला आणि प्रत्येकजण किलो किलो मोसंबी घेऊन जायचा. म्हणलं सगळी म्हणलं माझ्या बेडखाली ठेवली, ती घेऊन या म्हणलं, परत विकायला ठेव. असं गमतीचा भाग आहे. काय झालंय नक्की? पार्वती देवी विचारतायत आणि त्यांना वेगळी शंका आली हो. म्हणले बहुतेक यांना लवेरिया झाला असावा, कारण यांचे सगळे भक्त महारसिक सगळे. हां, या अप्सरेच्या मागे लाग, त्या याच्या मागे लाग, त्याच्या मागे लाग. आता बघा ना, म्हणले मोहिनीच्या रूपावर, मोहिनीच्या रूपावर भस्मासुर भाळला तसा सरला. मोहिनीच्या रूपावर भस्मासुर भाळला तसा सरला. तारुण मजला येते कैलासी सवत काय सोबतीला. म्हणले आणखीन एखादी सवत येते का काय माझ्या नशिबाला? म्हणून म्हणले यांना असं होत आहे. असं पार्वती देवींना शंका आली. तेवढ्यामध्ये महाद्वारावरती ब्रह्मवीणा झंकारली हो. म्हणताय म्हणा. हरिगुणगादी भ्रमण करी त्रिखंडात
हे इकडे ठेवा माईक तिथे त्या दोघींच्या समोर. बरं झालं बाबा तू आलास, अगदी वेळेवर आलास. नारद म्हटले मी नेहमी वेळेच्या आधी 10 मिनिटं येतो. काय झालंय नक्की सांगा, नक्की सांगा काय झालंय ते. म्हटले नारदा तूच एक असा आहेस की तुला सगळं मन मोकळं करून सांगावं, तूच एक असा आहेस. हे नारदांचं वैशिष्ट्य बरं. हां, नारद ही व्यक्तिरेखाच मोठी विलक्षण आहे. नारद म्हटले काळजी करू नका, म्हटले मी बघतो. म्हणले आता केस हातात घेतली ना मी बघतो. नारद भगवान शंकरांच्या जवळ गेले. म्हटले देवा उठा. हाक मारली हो, उठा उठा. रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय श्रीरंग 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 रमा रमण श्रीरंग जय जय. वा हाक मारली. म्हणलं देवा उठा, काय झालंय तुम्हाला नक्की. अत्यंत म्लान चेहरा करून डोळे मिचमिचे करून भगवान शंकरांनी पाहिलं. म्हटलं कोण नारदा तू आलास. म्हटले हो. अहो काय झालंय देवा. ये म्हटले नारदा बैस. अहो बसायला जागा आहे का. हे सगळं तुमचं अस्ताव्यस्त. जरा उठा. हे फक्त हक्कानी नारदच म्हणू शकतात बरं. हां, काय अधिकार आहे नारदांचा. शेवटी भगवान शंकर अगदी आजारपणातनं उठल्यासारखे उठल्या. सगळं ते आवरलं. बैस म्हणलं नारदा. म्हणलं देवा अहो काय झालंय. रसरसलेल्या चैतन्याची मूर्ती तुमची, नटराज तुम्ही. हां, आणि असे पडून राहिलेले आम्हाला भक्तांना बघवत नाही हो देवा. नक्की काय झालंय तुम्हाला सांगा तर खरं. असं इतक्या आत्मीयतेने विचारल्यावर भगवान शंकरांनी नारदांच्या गळ्यातच हात घातला आणि हमसून हमसून रडायला लागले. हो नारदा तूच एक असं आहेस की तुला सगळं सांगावं. हो ते कळलं मला. मग सांगा ना काय होतंय तुम्हाला, आपण त्यावर इलाज तरी करूया. नारदा किती खरं बोललास. तूच एक असा आहेस की त्याच्यावर इलाज करशील. अहो इथे धन्वंतरी सुश्रुत पडलेत एवढे अश्विनी कुमार आहेत. हां, ते सोडून मी काय इलाज करणार. नारदा दुखणं तसंच आहे म्हणून तू इलाज करशील. अरे सांगू मला काय झालंय, काय झालंय मला सांगू. नारदा डोळे मीट, डोळे मीट आणि कानाकडे मन एकाग्र कर. तुला काही ऐकू येतंय का पहा. कानाकडे मन एकाग्र केलं. तो काय ऐकायला आलं हो. चार मध्ये घेतो. सोहम ध्यानी सहज समाधी सोहम ध्यानी सहज समाधी नाद अनाहत हृदयी सोहम
सोहम ध्यानी सहज समाधी नाद अनाहत हृदयी तोच नाद ये कानी देवा तोच नाद ये कानी देवा अस्थिर मन हे होई अंतर मन हे अस्थिर मन हे होई झालं होतं असं. गोकुळामध्ये कृष्ण जन्म झालेला होता आणि भगवान गोपाल कृष्ण वृंदावनामध्ये जी लीला करत होते, जे वंशी वादन करत होते, त्या वंशीचा, त्या बासरीचा नाद गोवर्धन पर्वताला वळसा घालून कैलास पर्वतावर आला होता. आणि भगवान शंकरांची जी साधना आहे, जी उपासना आहे, जे ध्यान आहे, ते सोहमचं ध्यान आहे. अनाहत नादावरती भगवान शंकरांचं ध्यान एकत्रित केलं आहे. सोहम हंसः. आता तोच अनाहत नाद जर बाहेरून कानात शिरत असल्या कारणाने अंतर्नादावरती भगवान शंकरांचं चित्त एकाग्र होत नव्हतं, म्हणून भगवान शंकर अस्वस्थ झाले होते. अहो, मोठ्यांचं सगळंच मोठं असतं हो. आपण जपाला बसलो की टी व्हीवर आवडती मालिका लागली की माल ठेवून देतो, था आधी हा एपिसोड होऊ देत मग जप करतो. हो 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 हो, असं होत आहे नारदा. त्यामुळे माझं ध्यानाला चित्त एकाग्र होत नाही आहे रे. त्यामुळे माझी ही अस्वस्थ अवस्था झाली. आता हे मी कोणाला सांगावं नारदा, तूच एक असा आहेस की नाही. होय, आपण काढू उपाय. देवा, आपण उपाय काढू. बरं ठीक आहे म्हटलं नारदा, माझं राहू देत, तू आत्ता कुठनं येतोयस. नारद म्हटले देवा, हा ध्वनी जिथनं येतोय ना तिथूनच मी आत्ता येतोय. असं नारदा, तू वृंदावनातनं येतोयस. होय, वृंदावनातनंच येतोय. मग नारदा, स्वारी कशी आहे रे, मला वर्णन करून सांगणार आहे. अरे तू तर एवढा मोठा कीर्तनकार, अगदी तेल तिखट मीठ मसाला लावून फोडण्या देऊन 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 सांगायची तुझी तयारी असते. मला त्या स्वारीची लीला सांग ना जरा, 1 2 4 लीला मला सांग. नारद म्हणले अशक्य आहे. अरे काय अशक्य, तू मानशील तेवढं मानधन देतो. हां, पण मला सांगणार आहे म्हणले नारदा. देवा, तुम्ही काय वाटेल ते कुबेराचं धन दिलं तरी शक्य नाही. ज्याचे वर्णिता पवाडे श्रुतीशास्त्रा मौन पडे, तेथे माझी वाचा किती पुरे करावया स्तुती. शेषा ऐसी धेंडे शिणली सहस्त्र तोंडे, तुका म्हणे महीपत्र सिंधून पुरे शाई. काय वर्णन करावं. अहो, शेष वर्णिता थकला जिव्हा दुखंड होऊन ठेला. शेषाने म्हणले एकदा प्रयत्न केले, त्याची तोंड फाटलं म्हणले, जीभ फाटली. तेव्हापासून म्हण पडली, तोंड फाटेस्तवर स्तुती करणे. काय करू म्हणले. बरं म्हणले नारदा, ठीक आहे राहू दे, तुझं राहू दे, माझं राहू दे. मग असं करता येईल का. काय, मला तिथं घेऊन जातोस का वृंदावनात, घेऊन जातोस. हां, नारद मख्ख. अरे बोल ना नारदा, मला घेऊन जातोस का तिकडे, मला घेऊन जातोस. म्हणजे तू सांगायला नको, मी ऐकायला नको, डोळ्यांनी पाहतो, चक्षुर्वै सत्यम. नारद म्हणले ते तर त्याच्यापेक्षा अवघड आहे म्हणजे. का. अहो, तिथले नियम फार कडक आहेत देवा. टर्म्स अँड कंडिशन्स अतिशय कडक आहेत. म्हणजे काय कडक आहेत. तिथे सगळ्यांना आतमध्ये घुसायला परवानगी नाही आहे. हां, मग कोणाकोणाला परवानगी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्त्रियांना परवानगी आहे. स्त्रियांना परवानगी आहे, बालब्रह्मचार्यांना परवानगी आहे आणि संन्याशांना परवानगी आहे. आता या तिन्हीत तुम्ही बसत नाही. म्हणजे स्त्रियांना परवानगी, बालब्रह्मचार्यांना परवानगी नाही.
हो रे म्हणले नारदा, मग मला कसं पाहायला मिळणार? मग मला कसं पाहायला मिळणार नारदा, सांगणार आहे. आता हे या दोघांचं बोलणं स्वभावानुसार पार्वती देवी चोरून ऐकत होत्या. एवढंच बोललो आहे बरं, मी जास्ती बोललो नाही. त्या पुढं आल्या, म्हणले नारदा शाबास रे शाबास, बरं झालं तू यांच्या मनातलं काढून घेतलं. सारे हे कोणालाच सांगत नव्हते. आणि बरोबर आहे, सांगण्यासारखं त्यांनी जर मला सांगितलं असतं मलाही काही कळलं नसतं, कोणालाच तूच एक असा आहेस. बरं झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला जी शंका होती ना की यांचं दुसरीकडं कुठं आहे का, पण नाही हो नाही. आमचे हे म्हणजे अगदी, अशा बऱ्याच जणींना वाटतं ना, आमचे हे म्हणजे अगदी धुतल्या तांदूळासारखे आहेत. पण त्या बिचारीला काय माहिती असतं याचा तांदूळ कुठल्या पाण्यात धुतला जातोय. ती आपली भोळा भावून सिद्धीत जावं. पार्वती देवींना बरं वाटलं की आमचे हे म्हणजे खरंच अगदी शुद्ध वैराग्य मूर्ती आहेत. म्हणले अहो तुम्हाला वृंदावनात जायचं आहे ना? अगं हो ना, पण नारद काळजी करू नका, तुम्हाला वृंदावनात जाण्याची व्यवस्था मी करते. म्हणजे तुझ्याकडे फ्री पास आहे का? चला तर खरं. नारदा तू थांब हं जरा बळभर, मी आत्ता यांना तयार करून आणते. म्हणून पार्वती देवींनी भगवान शंकरांचा हात धरला आणि आपल्या अंतर्महलामध्ये घेऊन आल्या आणि सांगितलं, म्हटले फक्त इथे उभं राहायचं, मी काय करते ते बघायचं आणि मला सहकार्य करायचं. तुम्हाला वृंदावनात जायचं आहे ना, काळजी करू नका, तुम्हाला वृंदावनात जाण्यायोग्य मी करते. हो हो हो. आणि पार्वती देवींनी आपली सगळं प्रसाधन गृह उघडलं. हो हा हा, ब्युटी पार्लर, प्रसाधन गृह उघडलं आणि एक एक वस्तू बाहेर काढायला लागल्या. पहिल्यांदा भगवान शंकरांचा जटा मुकुट सोडला, तो घळघळ 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 पार कैलासाच्या निम्मा खाली गेला. हो त्या विंचरायला लागल्या. एवढं गुंतवळ निघालं ट्रक बोलून. म्हणले अहो निदान एका युगात नाही एकदा तरी नाहत जा म्हणले देवा. केवढ्या जटा झाल्यात म्हणले, केवढं गुंतवळ झालं आहे. अगं म्हणले लक्ष कुठं असतं माझं. हां झालं, त्याला व्यवस्थित सगळं मालिश बिलिश सगळं करून त्याचा आंबाडा घातला. एवढं चक्कर घातलं, बघणाऱ्याला चक्कर आली पाहिजे. एक 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 करत पार्वती देवी भगवान शंकरांना स्त्री वेश देतायत. श्री नटराज सदाशिव शंकर, श्री नटराज सदाशिव सावकाश. श्री नटराज सदाशिव शंकर, श्री नटराज सदाशिव शंकर, श्री नटराज सदाशिव शंकर, श्रीवेशे नटले हो सुंदर, श्रीवेशे नटले हो सुंदर. जटाजूट संभार मोकळा, जटाजूट संभार मोकळा, विंचरुनी तोही मग सगळा, विंचरुनी तोही मग सगळा. वेणी फुलांची माळून त्यावरी, वेणी फुलांची माळून त्यावरी. वेणी फुलांची माळून त्यावर, कुंकुम रेखी मग भाळावर, कुंकुम रेखी मग भाळावर. नयनांमधुनी काजळ घाली, नयनांमधुनी काजळ घाली, लाली शोभली तिने गाली, लाली शोभली तिने गाली. रुद्राक्षांच्या माळा त्यजती, रुद्राक्षांच्या माळा त्यजती. रत्नहार कंठात शोभती, रत्नहार कंठात शोभती. गर्भरेश मी लुगडे नेसून, गर्भरेश मी लुगडे नेसून, व्याघ्रांवर ते दिले फेकुनी, व्याघ्रांवर ते दिले फेकुनी.
झुम झुम करीती पैंजण पायी, झुम झुम करीती पैंजण पायी. झुम झुम करीती पैंजण पायी, शिवशंकर भुज गोपी होई, शिवशंकर भुज गोपी होई. विमानातुनी देव पाहती, विमानातुनी देव पाहती, बघुनी लीला विस्मित होती, बघुनी लीला विस्मित होती. विरक्त योगीश्वरा, विरक्त योगेश्वर जाहला गोपी शिवशंकर, जाहला गोपी शिवशंकर, जाहला गोपी शिवशंकर. तुम्ही म्हणाल हे या मुलांना कसं पाठ आहे? गेले 15 वर्ष मी सज्जनगडावरती कीर्तन शिबिर घेतोय विनामूल्य. आम्ही दोघं जण, माझी मुलगी ज्ञानदा. ही मुलं तेव्हापासून येत आहेत कीर्तनाला सज्जनगडावरती. या मुलीला अगदी मांडीवर बसवून मी कीर्तन शिकवलेलं आहे, झान हातात कशी धरायची. कारण हिच्या आजोळी मी रामनवमीच्या कीर्तनाला जायचो. आणि गेले 15, यंदाचं 16वं वर्ष आहे. आणि हे आख्यान आणि या आख्यानातली पदं ही सर्व माझी आहेत. म्हणजे आत्तापर्यंत 15 वर्षात दुसऱ्या कोणाचं आख्यान मी शिकवलं नाही. पदं, रचना वगैरे सगळ्या आपण करायच्या आणि मुलांना ते शिकवायचं. समाधान एक होतं की आपण उद्या परवा गेल्यानंतर आपलं कीर्तन जिवंत राहावं आणि कीर्तनाच्या रूपाने या मुलांच्या अंतःकरणामध्ये आपण कायम राहावं. ही महाराजांनी माझ्याकडनं करून घेतलेली सेवा आहे बस. आणि या सेवेला, ही सेवा माझ्याकडनं करून घेत आहेत हे माझं भाग्य आहे की आज जवळ 100-150 मुलं कीर्तन करतायत. या मुलांच्या रूपाने हे कीर्तन अनेकांपर्यंत पोचतं आहे हे माझं भाग्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. हे अहमभावानी नव्हे पण एक परिचय म्हणून मी सांगितलं. हां, तुमचं नावं सांगा. पूर्वा शिवप्रसाद काणे. आनंदी अद्वैत कराडकर. वेदांत प्रदीप देशमुख. वेदांत प्रदीप देशमुख. लेकीच म्हणायचे आमच्या लेकी. सध्या 64 मुलं आहेत आत्ता या शिबिराला. 1 मे ते 8 मे. कोणाला जर बघायचं असेल तर आपण 1 मे ते 8 मेच्या दरम्यान सज्जनगडावर या. 64 मुलं आहेत. म्हणजे 64 मुलांचे आम्ही आईबाप होत. कारण ही आईप्रमाणे मुलांवर प्रेम करते. मुलांची सगळी व्यवस्था, कारण मुली पण असतात, मुली आणि मुलं सर्व असतात. पण आत्तापर्यंत या 16 वर्षात कुठलाही गैरप्रकार आमच्या शिबिरामध्ये घडलेला नाही. कारण हिचं आईप्रमाणे सगळ्या मुलांवर लक्ष असतं. कोण जेवलं आहे, कोण खाल्लं आहे, कोणाला ताप आला आहे, सर्दी खोकला झाला आहे. कारण 8 दिवस सगळ्या मुलांची, 64 मुलांची जबाबदारी आमच्यावर असते. आणि प्रत्येकाला कीर्तन शिकवून, कीर्तनकार करून, समर्थांच्या समोर त्याचं कीर्तन करवून त्याला गडाच्या खाली उतरवायचं. हे व्रत गेली 16 वर्ष महाराजांनी माझ्याकडनं करून घेतलेलं आहे. माझं हे भाग्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. असो, कुठपर्यंत आलोय? नटवायला सुरुवात केली. भगवान शंकरांना पार्वती देवी नटवतायत. जटा जुटेतून बांधून वेणी, काजळ रेखी तिन्ही लोचनी, कुंकुम रेखी भिवया मधुनी, रुद्राक्षांच्या त्यजिल्या माळा. आणि हे सगळं रुद्राक्ष माळा फेकून दिल्या, रत्नांच्या हिऱ्यांच्या माळा गळ्यामध्ये घातल्या. आणि असं सगळा वेश केला हो. भगवान शंकर ठोंब्यासारखे उभे आहेत हो. कारण हालचालच करता येत नाहीये. कधी आयुष्यात असं उभं राहण्याची सवय नाही हो. पहिल्यांदाच. करता काय? जायचंय ना गोकुळात. सगळं झालं. आता एक गोष्ट राहिली. पार्वती देवींनी आपल्या कमरेची कट्यार काढली आणि त्याला धार लावली. भगवान शंकर म्हणले, काय करतीस तू? हालचाल करू नका, कापलं तर माझ्यावर बोलू नका. म्हणलं काय? हे काढलं पाहिजे ना.
कारण ब्रह्मदेवांनी कितीही माणसांनी कितीही जरी अगदी एकत्रीकरण केलं, हां, भेदभाव घालवायचा प्रयत्न केला, आरक्षण वगैरे किती जरी दिलं, तरी ब्रह्मदेवांनी अजून केसा एवढं सुद्धा दिलेलं नाही आहे. हा फरक तर आहेच आहे. हां, त्यामुळे हे काढलं पाहिजे. गोपी व्हायचं आहे म्हणल्यानंतर म्हणले पार्वती अगं हे काढू नको. हे काढलं तर मी त्या टी व्हीतल्या ओम नमः शिवाय मधल्या शंकरासारखा दिसेल, कारण त्याला नव्हती. पार्वती देवींचंही भगवान शंकरांच्या मिशीवर प्रेम होतं हो. एवढ्या एका घटनेपुरती काढणं, त्या हुशार. तो डोक्यावरनं पदर घेतलेला भगवान शंकरांच्या पार्वती देवींनी असा धरला आणि खाली पूर्णपणे ओढला इथपर्यंत. अगं म्हणले पार्वती मला तर पुढचं काहीच दिसत नाही आहे, आंधळी कोशिंबीर. मग पार्वती देवींनी तोंडावरनं घुंगट घेऊनही समोरचं कसं बघायचं हे शिकवलं. हां, ती एक कला आहे बरं. बुरका आणि घोंगट याच्यामध्ये जमीन आसमान नाही, पाताळ आणि स्वर्ग एवढा फरक आहे. हां, घोंगट ही शालीनता आहे. समोरच्याला आपला चेहरा दाखवायचा नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरची रेष बघायची, ही कला आहे. आणि ही जर शिकायची असेल तर राजस्थानमध्ये, उदयपूर, जयपूर, राजस्थान तिकडे जावं. तिकडे घुंगट पद्धत आहे राजस्थानमध्ये. हां, आणि ती तिकडची शान आहे हो. त्या स्त्रिया आपला चेहरा दाखवत नाहीत, पण समोरच्याचा चेहरा बरोबर पाहतात. कसा पाहतात देव जाणे. ते कसं पाहायचं हे पार्वती देवींनी शिकवलं आणि भगवान शंकर निघाले. सावरून घे पदर डोईवर, सावरून घे पदर डोईवर, आरूढ नंदीवर साहला गोपी शिवशंकर, साहला गोपी शिवशंकर. देव सकल वै सुनी विमानी, देव सकल वै सुनी विमानी, पाहती पृथ्वीवर चकित ते होती मग सुरवर, चकित ते होती मग सुरवर. हा भोळा शंकर कुठे असा झाला, हा वेश नारीचा कशात हो घेतला, हा रसा कधी यापूर्वी पाहिला, वैराग्याचा मेरुमणी हा, योग्याचा मेरुमणी हा, योग्यांचा ईश्वर जाहला गोपी शिवशंकर, जाहला गोपी शिवशंकर, जाहला गोपी शिवशंकर. भगवान शंकर गोपी रूप झाले आणि निघाले हो. नंदीवरती आरूढ झाले. नंदीवर आरूढ झाले. मार्ग दाखवायला पुढे नारद आणि मागं नंदीवर बसलेले भगवान शंकर. तो तोंडावरनं पदर घेतलेला, दुडक्या चालीमध्ये तो नंदी चाललेला आहे आणि त्या दुडक्या चालीत भगवान शंकरांची समाधी लागलेली हो. येता येता मंदाकिनीच्या पात्राला वळसा घालून निघालेले
तो त्या मंदाकिनीच्या पात्रामध्ये यांचे 2 चिरंजीव खेळत होते, षडानन आणि गजानन. षडानन म्हणजे कार्तिक स्वामी, 6 तोंड 12 डोळे. पाहिलं, हाक मारली, म्हणले मोरया. म्हणले काय दादा? आई कुठे चालली रे नंदीवर बसून? आणि पुढे नारद आहेत. कुठे चालली आहे? आपल्याला काही कळवलं नाही आईने की मी आमच्या ठिकाणी चालली आहे चैत्रा गौरीच्या हळदी कुंकाला डाळपणं खायला. हो म्हणले, नाहीतर आपल्याला नेती नाही मी आई कुठेही हळदी कुंकाला जायचं झालं तरी. हां, कुठे चालली आहे आई? मंगलमूर्ती, बारीक डोळे पण तीक्ष्ण नजर. हां, पाहिलं. म्हणले दादा, ही आई नाही, ही आई नाही. अरे आईच आहे ना, बघ ना, साडी आईचीच आहे. हां, मध्ये नाही का बाबांनी आणलेली 5,000 रुपयाची 500 रुपये सेलमध्ये, ही आईचीच आहे साडी. तो भरजरी शालू आईचाच आहे, दागिने आईचेच अंगावरती आहेत. ते जरी असलं तरी ही आई नाही. कारण आपली आई कशी आहे? आणि ती बाई बघ की, अतिविशाल महिला मंडळाची अध्यक्ष दिसते. मग कोण आहे? एखादी ISIची एजंट वगैरे आहे का काय? जरा बघ जरा तपास करून. आता मंगलमूर्ती धावत धावत निघाले, नंदीच्या मागच्या बाजूने गेले आणि आपल्या सोंडेतनं आता भगवान शंकर यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधी अवस्थेत असलेले भगवान शंकर त्या पदरामध्ये वारा फुंकला आणि तो पदर जसा वाऱ्यावर उडला, यांनी आपल्या सोंडेत शीळ मारली. म्हणले दादा, अरे ही आई नाही, हे तर बाबा आहेत. आता ती जी शीळ फुंकली सोंडेतनं, सगळे दरी कंदरीमध्ये सगळे बसलेले भूत प्रेत पिशाच्य शाकिणी डाकिणी त्यांचे गणगंधर्व जे होते त्यांना वाटलं सेनापतींनी आपल्याला बोलावलेलं आहे, रिकॉल केलेलं आहे. सगळे होई करून समोर आले. आता भगवान शंकर हा मेकअप केलेले, ती लाली बिली, ती लिपस्टिक लावलेलं, ते सगळं अवतार पाहिलं आणि सगळ्यांनी माना खाली घातला. अहो, सगळ्यांना लंगोटीत पाहायची सवय भगवान शंकरांना ना. हे सगळं रूप केविलवाण्या नजरेने नारदांकडे पाहिलं. नारदा, आता काय करायचं? नारद म्हटले, तुम्ही आणि हे मी काय सांगणार, जायची हौस तुम्हाला आहे. मंगलमूर्ती म्हणले, बाबा हा पोशाख करून कुठे चालला? अरे म्हणले, ते काय, ते सगळ्यांना नेण्यासारखं, असं काय ठिकाण आहे सगळ्यांना नेण्यासारखं नाही आहे, आणि हे असा पोशाख करून आम्ही येणार. सगळं मंगलमूर्तींच्या पाठोपाठ सगळे गणगंधर्व पण म्हणले आम्ही येणार. नारद म्हणले, देवा आपल्या दोघांचंच जाण्याचं निश्चित आहे बरं. ही भूतावळ मी आतमध्ये घेऊन जाणार नाही. निदान आत प्रवेशच नाही आहे या भूतावळीला. म्हणले आपण कॉम्प्रोमाइज करू. भगवान शंकर म्हणले, हे बघा म्हणले, मी जिथे जातोय ती जागा अतिशय नाजूक आहे, सेन्सिटिव्ह आहे. तिथे तुम्हाला प्रवेश नाही आहे. तुम्ही जर आतमध्ये यायचा प्रयत्न केला तर तुम्ही संपून जाल. तुम्हाला दिसणार काही नाही, दिसेल फक्त मलाच. तुम्ही लांबून बघा, तुम्हाला मी दाखवीन, पण आत यायचा प्रयत्न करू नका. तो प्रवेश तुम्हाला नाही. मग या सगळ्यांना घेऊन भगवान शंकर निघाले. यमुनेच्या अलीकडे असलेल्या सीताफळीच्या बनामध्ये सगळ्यांना लपवलं. सांगितलं, इथून तुम्ही बघा. आणि यमुनेचं पात्र ओलांडून भगवान शंकर आणि गोपाल कृष्ण देवर्षी नारद त्या व्रजभूमीमध्ये येऊन दाखल झाले. त्या भूमीला नमस्कार केला, ती कपाळाला लावली भगवान शंकरांनी आणि तिथल्या कदंब वृक्षाखाली बसले. ते सगळं वातावरण. भगवान शंकर म्हणतायत, नारदा कधी येणार रे स्वारी, कधी येणार? अहो म्हटले, थांबा, कधी येणार काय? कसं असतं, शिजेपर्यंत दम असतो पण निवेपर्यंत दम नसतो. कधी येणार? थांबा जरा. आकाशावरती केशरी भगव्या गहिऱ्या रंगाच्या छटा आल्या. गोरज मुहूर्त झाला की स्वारी येईल म्हणले. थांबा जरा, थांबा.
करता करता एक एक गोपी यायला लागली, गोपी यायला लागले. त्या गोपी एकमेकांना विचारतात, कन्हैयाला पाहिलं का तुम्ही? आज काही दिवसभर दिसलाच नाही, कुठे गुंतलाय? त्या प्रत्येक गोपी आली की भगवान शंकरांनी नारदांना विचार, नारदा हा कर. अहो म्हणले ती गोपी आहे, तुम्ही स्त्रीवेश करून आल्यावर तोही स्त्रीवेश करून कसा येईल? म्हणले थांबा की जरा, ती गोपी आहे. अहो म्हणले तू गोपीच एवढ्या सुंदर आहेत, कारण भगवत भक्तीचं तेज त्या गोपींच्या मुखावर विलसत होतं. करता करता वाट पाहिल्यानंतर मुरलीचा नाद वातावरणात घुमला आणि छुम 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 ते ब्रिदांचे तोडर वाजायला लागले. आणि धावत 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 अष्टवर्षात्मक ती स्वारी धावत धावत आली हो आणि त्या गोपींशी लीला करायला लागली. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथा सवेते करीती विहार. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कृष्णांची स्वारी आली हो. अष्टवर्षात्मक ती बालमूर्ती धावत धाव, मग कोणा गोपींचे डोळे झाक, हे कर ते कर, अशा त्या लीला करायला लागले. असे ते लीला करायला लागले. सगळ्या गोपी सजग झाल्या. भगवान शंकर पाहतायत त्या गोपाल कृष्णांचं ते दिव्य रूप. ते दिव्य रूप पाहतायत. पायामध्ये ते ब्रिदांचे तोडर घातलेले, पितांबर नेसलेले भगवान, कमरेला मेखाला घातलेली आहे, गळ्यामध्ये विविध फुलांचे, रत्नांचे, हिऱ्यांचे कंठे घातलेले, दंडामध्ये बाजूबंद, मनगटांमध्ये कड्या, 10 बोटांमध्ये 10 रत्नांच्या अंगठ्या आहेत, कानामध्ये हिऱ्यांची कुंडल घातली आहे, त्याची गोबऱ्या गालांवरती प्रभा फाकलेली आहे, लाल चुटुक ओठ आहेत, शुकासारखी नासिका आहे, हलनाच्या पाडसासारखे डोळे आहेत, धनुष्याकृती भुवया आहेत, भव्य कपालावरती कस्तुरीचा तिलक लावला आहे, केशरी गंध लावलेला आहे, काळ्या कुरळ्या कुंतलांची मेखला त्या मानेवरती रुळती आहे, मस्तकावरती मयूर पिच्छांचा मुकुट घातलेला आहे आणि मुखावरती मंद स्मित आहे. असं ते अलौकिक रूप भगवान शंकर पाहतायत. भगवान शंकरांना असं वाटलं धावत जावं आणि कडकडून मिठी मारावी हो. हां, पण नारदांनी हात धरून दाबलं. म्हटलं देवा शांत, फक्त बघायचं आणि घरी चालायचं आहे बरं. हां, फक्त बघण्यासाठी इथे आलेलो आहे आपण, स्वारीला बघा. आणि भगवान गोपाल कृष्णांनी संकेतानुसार आपल्या कमरेच्या शेल्यामध्ये खोचलेली मुरली काढली, डाव्या पायाला विळखा घालून उजवा पाय घातला, मुरली डाव्या बाजूला घेतली आणि त्या मुरलीमधून नाद मधुर असे रास गरब्याचे स्वर आळवायला सुरुवात केली हो. गोपी सजग झाल्या आणि तिथे एका वृक्षाखाली ठेवलेल्या त्या सुवर्ण रंगाच्या त्या टिपऱ्या उचलल्या आणि गोपाल कृष्णांच्या भोवती फेर धरला आणि त्या गोपी नृत्य करायला लागल्या. ते लयबद्ध नृत्य सुरू झालं हो. वृंदावन बागमान जमुना ना घाटमा, वृंदावन बागमान जमुना ना घाटमा, वाली डोरास रमाडे रे. वृंदावन बागमान जमुना ना घाटमा, वाली डोरास रमाडे रे. एक एक गोपी आणि एक एक कान्हजी, एक एक गोपी आणि एक एक कान्हजी. वच माते वच माते वच माते बंसी वगाडे रे. वृंदावन बागमान जमुना ना घाटमा, वाली डोरास रमाडे रे.
केसरियो रंगो तने लायो ना गरबा केसरियो रंगो तने लायो ना गरबा केसरियो रंगो तने लायो लायो केसरियो बराचसे मोठा असा तो रास गरब्याचा आनंद चाललेला आहे. चालेल ना 1-5 मिनिटं? चालेल ना? क्षमा करा जरा लांबलाय. असा तो रास गरब्याचा आनंद चाललाय. अलौकिक आनंद चाललेला आहे. त्या लयबद्ध रीतीने त्या गोपी गोपाल कृष्णांच्या भोवती फेर धरून ते रास गरब्यात, ते खरं त्यांचंच नृत्य आहे बरं. हे आपण आमच्याकडे डिस्को दांडिया नावाचा बिभत्स प्रकार चालतो. हा रास नव्हे. ते दैवी नृत्य आहे. ते दैवी नृत्य आहे. सिनेमाच्या गाण्यांवरती बिभत्सपणे जे काय नवरात्रामध्ये चालतं ते विकृतीकरण आहे, ती संस्कृती नव्हे. असो, फार बोलत नाही त्याच्यावर, आपल्याला वेळ नाही तेवढा आणि ते काढायचं कारणही नाही. आणि तो नृत्य प्रकार चाललेला रास गरब्याचा भगवान शंकरांची वळवळ सुरू झाली. हो नारदा, मी जाऊ का रे, नृत्य करायला जाऊ? नारद म्हणले, देवा मेहरबानी करा. आईसाहेबांनी मला तुम्हाला सुरक्षित परत कैलासावर घेऊन यायला सांगितलेलं आहे आणि आपण आपला ॲक्टिव्ह पार्ट नाही, पॅसिव्ह पार्ट आहे. त्यामुळे आपण बघायचं आणि घरी चालायचं. अरे म्हणले नारदा, असं काय? काशीला येऊन गंगेत बुडी न मारता कोणी गेला तर मला राग नाही काय येत, आणि इथे आलो आहे आणि मी नटराज आहे, मला काही जमणार नाही का ते नृत्य? अहो म्हटले, देवा तुम्ही नटराज आहात हे सगळं खरं, पण ते कैलासावर तुमचा सोलो डान्स आहे, हा फोक डान्स आहे, हे समूह नृत्य आहे, तुमचं एकल नृत्य आहे. त्यामुळे कृपा करा. पण नारदा, असं नको रे करून, 2 पावलं टाकतो, 2 पावलं. आता अगदी हट्टाला धरून बरं म्हणले, देवा जा, मी इथून निघतो. तुम्हाला कोणी आणले विचारलं तर माझं नाव सांगू नका. भगवान शंकर आपलं लुगडं सावरत उठले. हो नारदांनी जाताना सांगितलं, तिथल्या 2च टिपऱ्या उचला, मोळीच्या मोळी घेऊ नका, आणि टिपऱ्या वाजवताना हलक्या हाताने वाजवा, जोरात ताकद लावू नका, नाही तर एका घावात 2 तुकडे होतील. अरे म्हणले नारदा, मला जमणार नाही का? हां, उगाच आपलं काय सगळ्या साध्या साध्या गोष्टी शिकवतो. भगवान शंकर उठले, 2 टिपऱ्या उचलल्या आणि ते जे समूह नृत्य चाललेलं होतं बरोबर त्याच्यामध्ये शिरले आणि नृत्य सुरू झालं. वृंदावन बागमान जमुना ना घाटमान. आता गंमत अशी व्हायला लागली. हो गंमत अशी व्हायला लागली, त्या गोपींची टिपरी खाली, यांची टिपरी वरती. गोपींचा उजवा पाय पुढे, यांचा डावा. आता ती वर्ण टिपरी खाली येताना त्या गोपींच्या डोक्यात बसायला लागली. बरं, त्या गोपींचे एवढे एवढे नाजूक पाय, मेहंदी लावलेले, आळता लावलेले, आणि यांचा पाय म्हणजे एवढा. त्या एवढ्याशा पावलावरती, त्या गोपींच्या एवढ्या छोट्या छोट्या पावलावर भगवान शंकरांचा पाय पडल्यावर तो चेंदा मेंदा व्हायला लागले. हे पाय रक्ताची रांगोळी व्हायला लागली. हो पण त्या गोपी देहबान हरपलेल्या, देहीच विदेही भोगू दशा अशी झालेली, देहाच्या भानावरच नाही आहेत त्या. भगवान शंकर चूक दुरुस्त करता करता आणखीन चुका करायला लागले. गोपालकृष्णांच्या लक्षात आलं, आज काहीतरी चुकतंय. ती मुरली वाजवता वाजवता एक एक गोपी अशी नजरेसमोरनं जाते. ती ही गोपी आली आगड बंबश्च महापुरुषस्य.
अहो गोपालकृष्णांनी एका क्षणात ओळखलं. सब देवन में बाबा भोले बाबा महादेव इथे आलेले आहेत. गोपालकृष्णांनाही असं वाटलं की मुरली फेकून द्यावी, धावत जावं आणि कडकडून आलिंगन द्यावं वाटलं. पण विचार केला असं मला फसवून आले काय, गोपी वेश करून आले. हां, कृष्ण म्हणतात मला, कर्षती इति कृष्ण. हां, तुम्हाला नाही उघडा केला तर माझं भल्या भल्यांना उघडं केलेलं आहे गोपालकृष्णांनी. बरं, कोणाला लपवून ठेवलेलं नाही आहे गोपालकृष्णांनी कृष्णचरित्रामध्ये. तुम्हाला मूळ स्वरूपात नाही आणलं तर माझं नाव पण कृष्ण नाही. आणि गोपालकृष्णांनी एका क्षणामध्ये आपल्या मुरलीची लहरच बदलून टाकली. ज्या मुरलीमधून रासगरब्याचे स्वर आळवत होते त्या मुरलीमधून तांडवाचे स्वर काढायला सुरुवात केली. तांडवाचे स्वर काढायला जशी सुरुवात केली आणि ते अहो ज्या अनाहत नादानी मुरलीच्या स्वरांनी भगवान शंकरांना गोपी वेश करण्याला प्राप्त होऊन कैलासावरनं वृंदावनामध्ये खेचलेलं होतं, त्या मुरलीच्या स्वरांनी त्या अनाहत नादांनी आतलं स्वरूप बाहेर यायला काय वेळ लागतोय हो. भगवान शंकरांच्या कानामध्ये ते मुरलीचे तांडवाचे सूर जसे कानामध्ये घुसले, कसलं काय कसलं काय. एवढं मेहनत करून पार्वती देवींनी नेसवलेले ते पैठणी लुगडं भगवान शंकरांनी भिरभिर भिरभिर करून सोडून टाकलं. अंगात घातलेली चोळी टराटरा फाडून फेकून दिली. फक्त लंगोटीवर भगवान शंकर, पायामध्ये नुपूर बांधलेलेच होते हो. डमरूचं स्मरण केल्यावर डमरू हातामध्ये आला, त्रिशूळाचं स्मरण केल्यावर त्रिशूळ हातामध्ये आला. काढ 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 डमरूचा नाद जसा केला तर या भूतावळीला वाटलं भगवान शंकरांनी आपल्याला आत बोलावलंय. सगळी भूतावळ हुई करून तिथं आली. त्या गोपी घाबरल्या आणि भगवान गोपालकृष्णांच्या मागं लपून बसल्या. आणि भगवान शंकर थय 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 ते तांडव करतायत. गोपालकृष्ण अधिकाधिक भगवान शंकरांना नाचवतायत आणि भगवान शंकर ते सर्व ब्रह्मांड हादरवणारं ते तांडव चाललेलं. अहो पृथ्वी दोलायमान व्हायला लागली, सप्त समुद्र खवळले, ज्वालामुखींचे उद्रेक व्हायला लागले. आत्तापर्यंत इतका वेळ सगळे देव विमानात बसून ही सगळी भगवान शंकरांची जम्मत बघत होते, ते देव सगळे टपाटप खाली पडायला लागले, उल्कापात व्हायला लागले, अनेक ठिकाणी विजांचे कल्लोळ व्हायला लागले. सगळी सृष्टी रसातळाला जायला लागली हो. सगळी सृष्टी रसातळाला जायला लागली. डमरू गरजू लागे, कडकडाटाने डमरू गरजू लागे. कडकडाटाने डमरू गरजू लागे. लांड थै 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 तांडवास लागे. लांड थै 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 तांडवास लागे. स्वर्ग मृत्यू पाताळ थरथरे हो. स्वर्ग मृत्यू पाताळ थरथरे हो. महादेवा प्रार्थिनी शांत व्हावो. महादेवा प्रार्थिनी शांत व्हावो. शांत व्हावो. शांत व्हावो. प्रलयंकारी तांडव चाललेलं. अहो आता कैलासावर पार्वती देवींना कसलं राहवतंय, त्याही धावत तिथे आल्या. सगळे देव तिथं जमा झाले. हे काय चाललंय, हे काय चाललंय. अहो यांना आणलं कोणी पहिल्यांदा इथे. झालं नारदांच्या नावाने अजामीन पत्र पकड वॉरंट निघालं. शेवटी नारदांना पकडलं. म्हणजे नारदा त्यांना शांत करा आधी. नारद म्हणले आपली हिंमत नाही, मी पुढं गेलो माझ्या मुंडक्यावर एखादा पाय पडला तर मी खाली जाईल. मग शेवटी सगळे मिळून गोपालकृष्णांच्या समोर आले. देवा हे प्रकरण तुम्हीच शांत करू शकता. तुम्ही सुरू केलंय, तुम्ही थांबवा. तुम्ही सुरू केलंय, तुम्ही थांबवा. तुम्हीच ते थांबवू शकता. नाहीतर तुमच्या भक्तांसकट ही सगळी पृथ्वी रसातळाला जाईल. कारण हे भयंकर तांडव आहे. गोपालकृष्णांनी परत मुरली जागेवर आणली आणि त्याच मुरलीमधून शांत स्वर काढायला सुरुवात केली.
पद आहे? नाही ना. शांत स्वर काढायला सुरुवात केली. जसं 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 शांत व्हायला लागले, जसं जसं शांत व्हायला लागले तसं यार्डामध्ये इंजिन गेल्यावर फुसफुस होतं की नाही, तसे भगवान शंकरांच्या नाकातोंडातनं अग्निज्वाळा निघत होत्या. शेवटी भगवान शंकर शांत झाले. सगळ्या देवांनी निश्वास सोडला. भगवान शंकरांनी स्वतःकडे पाहिलं, म्हणले माझं लुगडं कुठं आहे? गोपालकृष्ण म्हणले देवा कशाला पाहिजे म्हणले तुम्हाला ते लुगडं, ते चोळ्यान, ते दागदागिनं, हे ह्या असला वेश करून तुम्हाला यायची काय गरज होती? हां, तुम्ही नुसतं सुद्धा येऊ शकला असता. हो, तुम्ही योग्यांचे योगेश्वर आहात, विरक्तांचे मेरुमणी आहात, साक्षात परब्रह्म परमात्मा आहात तुम्ही, आणि मूळ रूपात तुम्ही यायचं ना. हे कशाला घेऊन आलात असं? असं नारदा इकडे. नारद आले. म्हणलं देवा काय, तू काय सांगितलंस मला? तू काय सांगितलंस? म्हणलं देवा अभय देणार असाल तर सांगतो, अभय देणार असाल तर. ठीक आहे म्हणले अभय बोल, तू असं का केलंस? म्हणलं देवा खरं सांगू का, स्त्री वेश घेतल्यावर तुम्ही कसे दिसता मला एकदा बघायचं होतं. तुम्ही सगळे हसलात तसे तिथेही सगळे हसले. वातावरण एकदम शांत झालं. सगळे देव आपापल्या ठाई जायला निघाले. गिरिजा शंकरही जायला निघाले. तो भगवान गोपालकृष्ण 8 वर्षाचे हो, धावत धावत दोघांच्या मध्ये गेले आणि दोघांचे असे हात धरले. भगवान शंकरांना गोपालकृष्ण म्हणतात देवा नका ना जाऊ, तुम्ही इथे आलात आणि किती आनंद झाला म्हणले. असा आनंद पुन्हा मिळणार नाही. राहा ना तुम्ही माझ्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी राहा. गोपालकृष्णांच्या प्रेमाखातर भगवान शंकर पार्वतीसह काही काळ तिथे वास्तव्य केलं. भगवान शंकरांनी, भगवान गोपालकृष्णांनी स्थापन केलेला वृंदावनात गोपेश्वर महादेव आहे. आपण जर वृंदावनात गेलात तर आपल्याला तिथे पाहायला मिळेल. आणि तिथे वर्षातनं एकदा या प्रसंगाची आठवण म्हणून त्या गोपेश्वर महादेवाला गोपी वेश दिला जातो. आणि ठिकाणी रासगरब्याचा मोठा सोहळा त्या गोपेश्वर महादेवाच्या इथे होतो. असा हा गोपेश्वर महादेव तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न हो, पावन करो, हाच आशय मनामध्ये ठेवून आमचे कृष्णदयार्णव स्वामी महाराज त्यांना सांगा. गोपेश्वर. हां. नारायण भज रे मानव, नारायण भज रे मानस, नारायण भज रे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, कृष्ण दयार्णव, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, हेची कथी विजरे. नारायण भज रे मानस, नारायण भज रे मानस, नारायण भज रे, भज रे, भज रे. हे चिदान दे का देवा तुझा गाईन आवडी, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी.